नमस्कार. खरीफ 2025च्या पीक विम्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे, बरोबर? आजच्या या विश्लेषणामध्ये आपण थेट मुद्द्याला हात घालणार आहोत. वर्धा जिल्ह्याला मिळालेला मोठा दिलासा आणि त्याच वेळी संपूर्ण राज्यामध्ये निर्माण झालेली तणावपूर्ण स्थिती, हे दोन्ही पैलू आपण आज समजून घेणार आहोत. एकीकडे काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत, तर दुसरीकडे हजारो शेतकरी अजूनही न्यायाची वाट पाहत आहेत. चला तर मग सुरू करूया. आज आपण नेमके काय पाहणार आहोत? तर सर्वात आधी वर्ध्याला मिळालेली मंजुरी, त्यानंतर तिथली तालुकावार आकडेवारी, कोणती मंडळे वगळली गेली त्याची माहिती आणि शेवटी राज्यभरातल्या शेतकऱ्यांची वाढती प्रतीक्षा आणि येणाऱ्या 13 मेचा मोठा अल्टिमेटम. एकापाठोपाठ एक हे सगळे मुद्दे कव्हर करूया. सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यापासून, तो म्हणजे वर्धा जिल्ह्याला मिळालेली पीक विमा मंजुरी. हा खऱ्या अर्थाने एक मोठा दिलासा आहे. आता हा आकडा पहा, तब्बल 12.14 कोटी रुपये. होय, 12,14,00,000 रुपये खरीफ 2025च्या पीक विम्यापोटी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा मोठा निधी मंजूर झाला आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचं जे अतोनात नुकसान झालं होतं, त्यानंतर ही रक्कम म्हणजे तिथल्या बाधित अर्थव्यवस्थेला मिळालेला एक भक्कम आधारच म्हणावा लागेल. पण हा निधी नेमका किती लोकांपर्यंत पोहोचणार आहे? तर बरोबर 15,306 शेतकरी. हे केवळ कागदावरचे आकडे नाहीत बरं का. इतक्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही मदतीची रक्कम थेट जमा होणार आहे. म्हणजे विचार करा, 15,000हून अधिक कुटुंबांना याचा थेट फायदा मिळतोय. आता इथे खूप रंजक गोष्ट समोर येते. एकूण 62,000 अर्ज आले होते, पण त्यापैकी तब्बल 24,182 अर्ज हे फक्त आणि फक्त सोयाबीन पिकासाठी होते. याचाच अर्थ असा की मंजूर झालेल्या या मोठ्या निधीचा मुख्य फोकस सोयाबीनच्या नुकसानीची भरपाई करण्यावरच आहे. आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळूया. हा निधी जिल्ह्यामध्ये कसा वाटला गेलाय, म्हणजेच तालुकावार आकडेवारी आय सांगते ते थोडक्यात पाहूया. ही आकडेवारी अतिशय पारदर्शक आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर देवळी तालुक्यामध्ये 3,585 आणि समुद्रपूरमध्ये 3,129 शेतकऱ्यांना हा लाभ मिळतोय. हिंगणघाट, सेलू, वर्धा अशा प्रत्येक तालुक्यात प्रशासनाने नुकसानीच्या प्रमाणानुसार हा निधी अतिशय अचूकपणे विभागला आहे, जेणेकरून कोणावरही अन्याय होऊ नये. पण एक मिनिट, हे चित्र जितकं सकारात्मक दिसतंय तितकंच ते पूर्ण सत्य नाहीये. आपल्या तिसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत काही प्रलंबित आणि वगळलेली मंडळे, कारण इथे काही अपवाद सुद्धा आहेत. हे पहा, सगळ्यांनाच हा निधी मिळालेला नाही. कारंजा, आष्टी आणि वर्धामधील काही महसूल मंडळे धरून एकूण 5 अशी मंडळी आहेत जिथे सोयाबीनचा विमा लागूच झालेला नाही. आणि दुसरीकडे तब्बल 13 महसूल मंडळे अजूनही प्रलंबित म्हणजे पेंडिंग आहेत. तिथे नक्की काय झालंय? तर विम्याचं अंतिम कॅल्क्युलेशन आणि काही तांत्रिक आक्षेप अजून सुटलेले नाहीत. ही प्रशासकीय गुंतागुंत सुटल्यावरच त्यांच्यासाठीचा मार्ग मोकळा होईल. वर्ध्यापुरतं हे चित्र ठीक आहे, पण जेव्हा आपण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा परिस्थिती वेगळीच आहे. आपल्या चौथ्या मुद्द्यामध्ये आपण हेच व्यापक आणि काहीसं गंभीर चित्र समजून घेणार आहोत. खरं सांगायचं तर वर्ध्याला जो हा जलद दिलासा मिळाला ना, तो राज्याच्या इतर भागांसाठी एक मोठा विरोधाभास आहे. कारण राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये आजही हजारो शेतकरी अतिशय चिंतेने आपल्या हक्काच्या पैशांची वाट पाहत आहेत. तिथे मंजुरीची हीच प्रक्रिया अजूनही रखडलेलीच पाहायला मिळतेय. हे काही जिल्हे पहा, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर. हे जिल्हे अजूनही केवळ प्रतीक्षेच्या टप्प्यात आहेत. तिथे पीक विम्याची स्थिती निश्चित करण्यासाठीच्या महत्त्वाच्या प्रशासकीय बैठकाच अद्याप पार पडलेल्या नाहीत. नुकसानीचा विचार केला तर तिथेही प्रचंड फटका बसलाय. त्यामुळे त्यांची ही वाट पाहण्याची वेळ अधिकच वेदनादायी ठरतीये. आणि याच वाढत्या असंतोषातून पुढे येतो आपला शेवटचा आणि अत्यंत कळीचा मुद्दा. तो म्हणजे 13 मेचं अल्टिमेटम. हे प्रशासनासमोर उभं राहिलेले खूप मोठं आव्हान आहे. थोडा घटनाक्रम समजून घेऊया. सुरुवातीला अतिवृष्टीने शेतीचं अतोनात नुकसान केलं. त्यानंतर शेतकऱ्यांनी आशेने पीक विम्याचे अर्ज भरले. आणि आता वेळ आलीये ती 13 मे 2026ची. परभणी जिल्ह्यात होणारी ही आगामी बैठक खूप निर्णायक ठरणार आहे. हा केवळ एक घटनाक्रम नाही, तर शेतकरी आणि प्रशासन यांच्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या तणावाचा हा एक स्पष्ट आलेख आहे. शेतकरी संघटनांनी आता थेट आरपारची भूमिका घेतली आहे. त्यांनी प्रशासनाला अतिशय स्पष्ट शब्दांत हा अल्टिमेटम दिलाय. त्यांचं म्हणणं साधं आणि सरळ आहे. 13 मे 2026 पर्यंत हा प्रलंबित विमा मंजूर तरी करा किंवा त्याचं वाटप तरी करा, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलने छेडली जातील.
हा इशारा खूपच गंभीर आहे. आणि म्हणूनच आपलं हे आजचं विश्लेषण या एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर येऊन थांबतं. दिलेल्या या मुदतीपर्यंत म्हणजे 13 मेपर्यंत शेतकऱ्यांच्या हक्काचा हा निधी खरंच त्यांच्या खात्यात जमा होईल का? की मग पुन्हा एकदा राज्यभरात शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलने करतील? या एका प्रश्नाच्या उत्तरातच कृषी क्षेत्राची आणि धोरणकर्त्यांची पुढची दिशा ठरलेली आहे. यावर नक्की विचार करा आणि ही परिस्थिती नेमके काय वळण घेते याकडे लक्ष असू द्या.